जर तुमच्या आयुष्यात संकट संपत नसतील, जर घरात शांतता नसेल आणि जर तुम्ही दत्तभक्त असाल, तर आजची ही कथा शेवटपर्यंत ऐका. कारण ही कथा आहे त्या अवताराची ज्यांचा जन्म सामान्य नव्हता आणि ज्यांच्या मातापित्यांचे पुण्य साक्षात दत्तात्रेयांना पृथ्वीवर आणणारे ठरले. दत्तात्रेयांचे पहिले पूर्व अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज. त्यांचा जन्म हा फक्त एक घटना नव्हती, तर अनेक जन्माच्या तपस्येचा आणि पुण्याचा फलित होता. आज आपण जाणून घेणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म आणि त्यांच्या मातापित्यांचे अद्भुत पुण्य. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या मातापित्यांची ओळख आपण पाहूयात. श्रीपाद श्रीवल्लभ यांचे वडील अप्पलराज महाराज आणि माता सुमती माता हे दोघेही अत्यंत धर्मनिष्ठ, साधे जीवन जगणारे आणि दत्तभक्त होते. त्यांचे घर म्हणजे नित्य पूजा, नामस्मरण आणि अतिथी सेवा यांचे केंद्र होते. पण त्यांना अपत्य नसल्याचे दुःख होते. वर्षानुवर्ष संसार करूनही अप्पलराज आणि सुमती माता अपत्य सुखापासून वंचित होते. पण त्यांनी कधीही देवावर प्रश्नचिन्ह लावले नाही. उलट त्यांची भक्ती अधिक वाढत गेली. त्यानंतर त्या दोघांनी कठोर तपस्या आणि पुण्यफल केले. दोघांनी व्रत, उपवास, तीर्थयात्रा आणि दानधर्म केला. यात आपले जीवन अर्पण केले. त्याचे पुण्य इतके प्रबळ होते की साक्षात दत्तात्रेय प्रसन्न झाले. हे पुण्य केवळ या जन्माचे नव्हते, तर अनेक जन्मांच्या साधनेचे फल होते. श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मकथा. इसवी सन 1320च्या सुमारास पिठापूर येथे भाद्रपद शुक्ल पौर्णिमेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला. जन्मताच बालकाच्या पायावर कमळ चिन्ह होते आणि देहावर दिव्य तेज होते. त्या क्षणी संपूर्ण घर दैवी प्रकाशाने भरून गेले होते. जन्मताच त्यांनी दैवी संकेत दिला होता. बालक जन्मताच ओम नमो दत्तात्रेय हा नाद ऐकू आला. गावातील विद्वानांनी हा बालक सामान्य नसून दत्तात्रेयांचा अवतार असल्याचे सांगितले. ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती कधीही वाया जात नाही. माता पित्यांचे पुण्य पिढ्यांना तारते. आजही जर तुम्ही निष्ठेने दत्तनाम घेत असाल, तर श्रीपाद श्रीवल्लभ नक्की कृपा करतील. ही कथा मनापासून ऐकली असेल तर व्हिडिओला लाईक करा, दत्तभक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीपाद श्रीवल्लभ. जय गुरुदेव दत्त.